वडिलांचं इच्छा होती की आपल्या एखाद्या मुलांनी शासकीय सेवेत आपलं योगदान द्यावं. ते स्वतः एस मध्ये होते. त्या एस टीच्या माध्यमातून ते अनेक लोकांना सहलीसाठी बस, लग्नासाठी बस अशा सेवा पुरवत असेल. तर त्यांची आवड होती की माझा मुलगा देखील अशा एक शासकीय सेवेत असावा, जेणेकरून त्याचा आपल्या सर्वसामान्य जनतेला आपल्याला जरी असं वाटत असलं कनिष्ठांना तो त्रास होत असला तरी त्या वरिष्ठांवर तेवढाच दबाव असतो. त्यांना ते रिपोर्टिंग करायचं असतं वेळोवेळी. त्यामुळे ती एक प्रोसेस आहे आणि त्यामुळे कनिष्ठांनी सुद्धा तेवढंच योगदान दिलं तर तो त्राण न सुद्धा आपलं योगदानच समजावं असं माझं स्वतःचं मत आहे. मी माझ्या अधिक अभ्यासासाठी आणि या स्पर्धात्मक परीक्षेसाठी करावं असं माझं मत आहे. मोबाईल उघडला तर गेम खेळण्यापेक्षा, इंस्टाग्राम बघण्यापेक्षा, फेसबुक बघण्यापेक्षा जर आपण नॉवेल्स त्याच्यात वाचले, स्पर्धा परीक्षेचे कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू असे मॅगझिन वाचले तर त्याच्यातून आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी पास होण्यासाठी खूप मोठा हातभार लागू शकतो. जो नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, प्रशासकीय सेवेत येणे आणि एक चांगला अधिकारी घडणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण त्यासाठी अनेकांना खूप मेहनत, चिकाटी आणि प्रयत्नाने पुढे जाऊन परीक्षा पास करून त्या पदापर्यंत पोहोचता येतं. अशा मेहनतीने आणि चिकाटीने एका प्रशासकीय सेवेमध्ये रुजू असलेले एक अधिकारी आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, आपलं आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. नुकतीच तुमची जिल्हा परिषद उरण प्रशासन अधिकारी म्हणून निवड झाली आहे, याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही आपलं नाव, गाव आणि शिक्षण याबद्दल सांगा. नमस्कार, मी मिलिंद मनोहर धाटावकर, मुक्काम पोस्ट नागुडणे, कुंभारवाडी, तालुका रोहा, जिल्हा रायगड. माझं शिक्षण BCom झालेलं आहे. मी 1991ला जिल्हा परिषदेमध्ये रुजू झालो. समाजासाठी काहीतरी करायचं ही फार मोठी भावना होती. महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा, लोकसेवा आयोग अशा विविध परीक्षा देते. असं मला कळलं की जिल्हा परिषदमध्ये आपण रुजू झाल्यानंतर तळागाळातील ग्रामीण लोकांसाठी काहीतरी करता येईल. त्यामुळे मी 1991-90ला बोर्डाची परीक्षा दिली आणि त्याच्या थ्रू मी सिलेक्शन होऊन प्राथमिक आरोग्य जांभूळपेढा इथे मी सर्वप्रथम रुजू झालो. तिथे 1-2 वर्ष काम केल्यानंतर मी पेण एकात्मिक बालविक सेवा योजना येथे बदलीने हजर झालो. त्यानंतर माझ्या मनात आलं की आपण ह्या पदावर काम करत असताना पुढे अजून उच्च पदावर जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे. त्यावेळेला आमच्या सेवांतर्गत एक परीक्षा असते, स्पर्धात्मक परीक्षा. तिच्या माध्यमातून मी वरिष्ठ सहाय्यक या पदावर निवड झाली माझी. मी ती परीक्षा खूप चिकाटीने पास झालो. मला मदत करणारे माझे गुरु शरद रघुनाथ वाडेकर यांचं मला वारंवार मार्गदर्शन झाले. माझी सेवानिवृत्त जिल्हा उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद रायगड यांचं मला मोलाचं मार्गदर्शन झालं. त्यांनी मला वेळोवेळी अभ्यासात, माझ्या सेवेत, माझ्या मार्गक्रमणाने खूप साथ दिली. त्यात माझे वडील स्वर्गीय मनोहर नाटवकर यांची इच्छा होती की माझा एखादा मुलगा शासकीय सेवेत जावा. त्याचा उद्देश असा की आपण लोकांपर्यंत समाजसेवा करता करता आपण पगार घेता घेता समाजसेवा घडावी. त्या अनुषंगाने मी ती परीक्षा पास झालो आणि त्यानंतर मी मार्गक्रमण करत राहिलो. 2014ला मला माझ्या या सेवेचाच लाभ म्हणून कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून माझी निवड झाली. तिथून मी पाली पंचायत समिती रायगड जिल्हा परिषद अंतर्गत सुमारे 7 वर्ष 2014 ते 2021 पर्यंत यशस्वीपणे काम केलं. तिथे काम करत असताना पाली पंचायत समितीला महाराष्ट्र राज्याचा जो जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीचा एक चांगल्या कामाचा पुरस्कार, तो क्रमांक 3चा पोकळ विभागात 2 वेळा पुरस्कार मिळवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. मला मी भाग्यवान समजतो. अष्टविनायकापैकी जागरूक असलेल्या श्री बल्लाळेश्वरी देवस्थानाच्या ठिकाणी ती पाली पंचायत समिती वसलेली आहे. तिथे मी कनिष्ठ प्रशासन अधिकारी काम करत असताना पंचायत समिती विविध विभाग असतात. घरकुलासारखे अनेक प्रश्न असतात की गोरगरिबांना राहायला घर नसतं, ते आवासाचं डिपार्टमेंट असतं. ते पंतप्रधान आवास योजना आहे, त्या राबवण्यासाठी पण कळत नकळत माझा तिथून हातभार लागलेला आहे. शासनाने 2023ला तो शासन निर्णय निघाला आणि त्या अनुषंगाने मला हे सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून आमच्या या कॅडरमधलं उच्च दर्जाचं पद मिळालं. मी सगळ्यांचा ऋणी आहे. प्रशासकीय सेवेत येण्यासाठी नेमकी तुम्हाला कोणत्या गोष्टीकडून प्रेरणा मिळाली? मी कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर माझ्या वडिलांचं इच्छा होती की आपल्या एखाद्या मुलांनी शासकीय सेवेत आपलं योगदान द्यावं. ते स्वतः एस मध्ये होते. त्या एस टीच्या माध्यमातून ते अनेक लोकांना सहलीसाठी बस, लग्नासाठी बस अशा सेवा पुरवत असेल. तर त्यांची आवड होती की माझा मुलगा देखील अशा एक शासकीय सेवेत असावा, जेणेकरून त्याचा आपल्या सर्वसामान्य जनतेला उपयोग हो. आपण जेव्हा सेवेत रुजू झाला तो पहिला दिवस, तो क्षण आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता का? 16 ऑगस्ट 1991ला मी प्राथमिक आरोग्य केंद्र जांभूळपाडा, तालुका सुधागड
येथे प्रथम हजर झालो. जांभूळपाड्याबद्दल एक सेकंड सांगायचं असं आहे की 23 जुलै 1991ला महापूर आला होता. त्या गावाची आमच्या नागोठण्याला देखील त्याचा फार मोठा फटका बसला होता. सुमारे 89 लोक त्याच्या पुरामध्ये बळी पडले होते आणि फार मोठी आपत्ती त्या गावावर ओढवली होती. तर अशा गावात जाऊन प्रथम सेवा करण्याची मला संधी मिळाली, याचं मी स्वतःला भाग्यवान समजतो. सरकारी काम आणि 12 महिने काम या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता? नागरिकांची बरीचशी कामं ही वेळेवर होत नाहीत, याबद्दल काय सांगाल? तर प्रत्येक बापाला 5 मुलं असली तर सगळी हाताची बोटं सारखी नसतात. तशी काही काही माणसं अशी की ज्याच्यामुळे शासनाचा असा प्रसार झालेला आहे की बरीचशी कामं होत नाहीत. परंतु प्रत्येक नागरिकाच्या ज्या मागण्या असतात त्याच्याप्रमाणे असलेले नियम आणि मिळणारी साधनं याला धरूनच आम्ही सगळी काम करत असतो. जास्तीत जास्त लाभ जनतेपर्यंत पोहोचावा ही प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची अपेक्षा असायला हवी, किंबहुना ती माझी स्वतःची होती. त्यामुळे माझ्याकडे जे व्यक्ती येईल त्याला संपूर्णपणे त्याचा लाभ मिळेल आणि तो वेळेत मिळेल याकडे मी स्वतः लक्ष देतो. आणि आताच्या युगामध्ये कम्प्युटर संगणक असल्यामुळे खूप वेगाने लाभ मिळत आहे. त्यामुळे ही जी म्हणणं आहे सरकारी काम 6 महिने नाही, तेवढंच मला मान्य नाही. तर आपला हा जो कोकणपट्टा आहे, या कोकणपट्ट्यामध्ये बहुतांश तरुणी ही नोकरी व्यवसाय याकडे वळताना दिसते, परंतु इतर विभागातील जी मुलं आहेत, तरुणी आहेत, तर ती बहुतांश प्रशासकीय सेवेकडे वळताना दिसतात. याबद्दल काय सांगाल? खरं तर सांगायचं, आई वडिलांना प्रत्येक वाटत असतं आपल्या मुलाने चांगलं सेवेत जावं, परंतु आपल्या मुलांचं कोकणपट्टीला ओढा आहे जास्त करून डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्रामध्ये आहे किंवा इतर कोणत्या कंपनीमध्ये काम करत, कॉर्पोरेटमध्ये. पण माझं असं म्हणणं आहे की आपण प्रत्येक गावात एक असं मार्गदर्शन केंद्र उभं केलं की जेणेकरून तिथे MPSC, UPSC याबद्दल आपल्याला मोफत मार्गदर्शन केलं जाईल. काही संस्था आहेत, NGO आहेत, काही राजकीय संस्था आहेत, पक्ष आहेत, ज्यांच्या माध्यमातून काही ठिकाणी शिबिर चालू आहे, होत पण असतं. परंतु घरातून पण तो एक पार्श्वभूमी असावी हवी. आणि जर नसेल गोरगरीब शेतकऱ्यांचा मुलगा असेल तर अशा प्रकारची जर शिबिर आपण घेतली, NGOने घेतली किंवा एखाद्या समाजात एखादा कोणत्या तरी वाढदिवस साजरा करण्यापेक्षा सगळ्यांना बोलवून याचं महत्त्व पटवून दिलं तर ते अधिक चांगलं होईल. मी नागोठणे कुंभारळी या माझ्या गावात एक विद्यार्थी उन्नती संघ नावाची आम्ही एक संस्था स्थापन केलेली आहे, जी विद्यार्थ्यांना या सगळ्या बाबतीत मार्गदर्शन करते. 1992 पासून आतापर्यंत सुमारे 27-28 वर्षाचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही मुलांना निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर त्या एखादा गरीब मुलगा असेल त्याला दत्तक घ्यायचं ग्रंथालय स्थापन केलेलं आहे. गोरगरीब मुलांना असं एकत्र बोलून डॉक्टर, इंजिनियर्स आणि UPSC, MPSC झालेले, उदाहरणार्थ विश्वनाथ नांगरे पाटील साहेब अशी महान व्यक्तींना बोलवून त्यांना या सरकारी सेवेत किंवा शासकीय सेवेत जाण्यासाठी प्रेरणा मिळेल यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ अधिकाऱ्यांना कशी वागणूक दिली जाते? आपण वरिष्ठ शब्द बोललात, वरिष्ठ म्हणजे थोडक्यात मोठा भाऊ. त्यांनाही ती तेवढीच जबाबदारी असते. शासन आज खूप वेगाने काम अपेक्षा करीत आहे. शासनाचा उद्देश असा आहे की असलेल्या सगळ्या जनतेची कामं अगदी वेगाने व्हावी, म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तो दबाव असतो, तो ताण असतो. त्यामुळे त्यांना कनिष्ठांकडून ते काम करून घेणं गरजेचं असतं. आपल्याला जरी असं वाटत असलं कनिष्ठांना तो त्रास होत असला तरी त्या वरिष्ठांवर तेवढाच दबाव असतो, त्यांना ते रिपोर्टिंग करायचं असतं वेळोवेळी. त्यामुळे ती एक प्रोसेस आहे आणि त्यामुळे कनिष्ठांनी सुद्धा तेवढंच योगदान दिलं तर तो त्राण न सुद्धा आपलं योगदानच समजावं असं माझं स्वतःचं मत आहे. मी माझ्या अधिकाऱ्यांनी मला मागितल्यानंतर त्यांनी हे काम पुन्हा केलं का असं विचारण्याच्या अगोदरच ते पूर्ण करावं अशी माझी मानसिकता असते आणि त्यामुळे मी काम करतो. मला कधीही त्याचा जाच वाटला नाही. म्हणजे एकंदरीत अधिकाऱ्यांनी लावून दिलेली वेळ, त्या वेळेच्या आत तुम्ही आपलं काम पूर्ण करा. त्यासाठी मला माझे सेवेत असताना गोपनीय अहवाल देखील सगळ्या अधिकाऱ्यांनी चांगले दिले. त्यांनी स्वतः मला सांगितलं तुमचं काम चांगलं आहे आणि त्यासाठी मला महाराष्ट्र शासनाचा, राज्य शासनाचा आदर्श कर्मचारी म्हणून 2007चा यशवंत पंचायत पुरस्कार रायगड जिल्हा परिषदेत मिळालेला आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. खूप छान. तुम्ही केलेली कार्याची एक पोचपावती म्हणून. हो, खूप छान. अगदी. प्रशासकीय सेवेत आल्यानंतर अनेकदा अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात, मग यामध्ये तुम्ही घराचा आणि आपल्या कामाचा कसा काय मेळ साधता? प्रशासकीय सेवेचा हा एक बदली आहे, कामाचा भागच आहे. ती बदली होणं क्रमवत आहे. आम्हाला दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्या बदल्या अपेक्षित असतात. माझ्या सेवेत सुमारे 3 पदोन्नती आणि 5 वेळा माझ्या बदल्या झालेल्या आहेत. त्याच वेळेला कुटुंबाचा आणि त्या सेवेचा समतोल साधणं ही फार मोठी कसोटी असते. एक फार मोठं ते आपल्याला एक आव्हान असतं. त्याचा मी एक समतोल साधण्यासाठी माझी पत्नी सेवेत असल्यामुळे आम्ही दोघांनी विचारविनिमय करून व्यवस्थितपणे त्याच्यावर मार्ग काढलेले आहे. 2014 साली जेव्हा मी कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून माझी पाली 85वी नियुक्ती झाली, मी राहायला बदलापूर येथे होतो.
मला पालीला जावं लागलं, मुख्यालय राहावं लागतं. त्यावेळेला माझ्या पत्नीने इकडे बदलापूरला सगळी जबाबदारी सांभाळलेली. मी जेव्हा वेळ मिळायचा मुलीच्या 2014 ती इयत्ता SSC परीक्षा असल्यामुळे अ, त्या तिच्या अभ्यासाकडे लक्ष देणं, ह्या दोन्ही गोष्टी सगळ्या करता करता आपली सेवा प्रामाणिकपणे करणं हे एक कठीण खडतर आव्हान मी पुरेपूरपणे पेललेलं आहे. प्रशासनात रुजू झाल्यापासून तुमच्या स्मरणात राहण्याजोगा एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकता का? हो, जरूर. मी वरिष्ठ सहाय्यक पंचायत कर्जत कार्यरत असताना माझ्या आस्थापनेवर एक हडोळे नावाचे ग्रामसेवक होते, माळकरी गृहस्थ होते. ते सेवानिवृत्त व्हायला त्यांना 2 वर्ष कमी राहिली होती. माहितीचा अधिकार तेव्हा खूप जोरात सुरू होता. त्यांचं शिक्षण 10वी पेक्षा कमी असल्यामुळे त्यांना त्याचं काही अवगत होत नव्हतं. मी त्यांना बऱ्याच वेळा मदत केलेली आहे दंड होण्यापासून. त्याचवेळी त्यांच्या कौटुंबिक प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या घरात त्यांच्या मुलीचं ज्या मुलाबरोबर लग्न व्हायचं होतं तिथे हुंड्याची मागणी करण्यात आली होती. खूप अडचण होती. बाब अतिशय नाजूक होती. त्याच वेळेला त्यांना तो हुंडा देणं टाळायचं पण होतं, परंतु त्या मुलीचं लग्न पण करायचं होतं. तेव्हा आम्ही असा एक सुवर्णमध्य काढला की त्यांनी स्वतःहून ती सेवेतून स्वेच्छासेवानिवृत्ती घेतली आणि ते लग्न हुंडा देण्यापेक्षा त्या मुलाला व्यवसायात उभं करण्यासाठी मुलीच्या नवऱ्याला त्यांनी त्या रकमेचा वापर केला. नंतर त्या मुलांनी ते पैसे देखील परत पण ते रक्कम उभी करण्यासाठी त्यांना स्वेच्छानिवृत्ती केल्यानंतर त्यांचे जे लाभ होते, त्यांना जे भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव तयार करायचा होता, त्यांना उपदान असतं सेवानिवृत्ती झाल्यानंतर, त्यांना जी पेन्शन मिळते ग्रॅज्युएट, याचे त्यांचे 5 प्रस्ताव मी एक दिवस बसून, तेव्हा कॉम्प्युटर पण नव्हतं, स्वतः तयार केले. जेव्हा अगदी मार्गशीर्ष महिना चालू होता आणि त्यांचं ते यशस्वीपणे त्यांना ती सगळी त्यांची रक्कम मिळवून दिली. त्यानंतर ते गावाला गेले, त्यांच्या मुलीचं लग्न धामधूमपणे केलं. त्या मुलीला मुलगा 2 वर्षांनी आले आणि त्यांनी अक्षरशः मला खूप धन्यवाद दिले. म्हणाले, "अण्णासाहेब, तुम्ही इतकं चांगलं काम केलं की माझं अख्खं कुटुंब उभं राहिलं." कारण त्याच वेळी त्या मुलीने हट्ट धरला होता, जर त्या विशिष्ट मुलाबरोबर लग्न नाही केलं तर मी पुन्हा लग्नच करणार नाही. त्यामुळे त्यांची घराची घडी विस्कटली होती. त्यांची पत्नी ते सगळे द्विधामतच होते. मला एक खूप मोठा तो प्रसंग वाटतो की नोकरी मध्ये सेवा करता करता आपण त्याच्या कुटुंबाला देखील हातभार लावला. याचा मला खूप आनंद झाला. खूप आपल्या नवीन युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? माझं म्हणणं होतं, आताचं जो युग आहे हे संगणक युग आहे. आमच्या वेळेला संगणक अशी एवढी तोंडओळख होती. आता मुलं जन्माला आल्यानंतर त्यांना मोबाईल, तो पण अँड्रॉइड, आयफोन सारखे चांगले डिव्हाइस मिळत आहेत. तर ह्या मुलांनी त्याचा उपयोग अभ्यासासाठी आणि या स्पर्धात्मक परीक्षेसाठी करावा असं माझं मत आहे. मोबाईल उघडलं तर गेम खेळण्यापेक्षा, इंस्टाग्राम बघण्यापेक्षा, फेसबुक बघण्यापेक्षा जर आपण नॉवेल्स त्याच्यात वाचले, स्पर्धा परीक्षेचे कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू असे मॅगझिन वाचले, तर त्याच्यातून आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी पास होण्यासाठी खूप मोठा हातभार लागू शकतो. जो संगणक शाप की वरदान पूर्वी म्हणायचे, आता जो मोबाईल शाप की वरदान म्हणतो, तो नक्कीच वरदान ठरेल. त्यासाठी मात्र युवा पिढीने आपल्या काही आवड निवडीवर थोडंसं बंधन घालावं लागेल आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. मी जन्माला आलो, माझं भलं झालं, मला खूप काही मिळतं, पण माझ्यापेक्षा 140 कोटी माझे भारतीय आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच मंडळींना नोकरी नाही, त्या अक्षरशः एक वेळेचं जेवणाची त्यांची भ्रांत आहे. अशा लोकांसाठी आपल्याला खूप काही करता येईल. माझं तरुण पिढीला एवढंच सांगणं आहे की माझ्याबरोबरच माझ्या इतर बंधूंचं, जसं आपण शाळेमध्ये प्रयत्न करतो, मी आणि माझ्या सगळ्या बांधव यांच्या सुखात माझं सुख सामावलेलं आहे, तर ती प्रतिज्ञा डोळ्यासमोर ठेवून आपण अभ्यास करता करता स्पर्धा परीक्षा देऊन आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो, ही भावना जोपासली पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपला अमूल्य वेळ आमची संवाद साधण्यासाठी दिला, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.